गुजरातला दशावतार झाला. त्यानंतर कांताराने संपूर्ण देशात थैमान घातलं. पण आता एक असा चित्रपट येतोय जो महाराष्ट्राची परंपरा पुन्हा पुढे नेणार आहे. हा चित्रपट म्हणजे गोंधळ. हिरवी साडी, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, गोलाकार लाल कुंकू, कपाळावर मळवट आणि घुमायला लागलेली स्त्री. आलं ना सगळं डोळ्यासमोर? पण तुम्हाला माहितीये का गोंधळ का करतात? एखादं शुभ कार्य झाल्यानंतर म्हणजे लग्न मुंज निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर देवीचे आभार मानण्यासाठी गोंधळ केला जातो. जेव्हा जेव्हा या पृथ्वीवरती संकट येईल तेव्हा आमच्या सगळ्या भोळा भक्ताच्या पाठीशी तुम्ही उभं राहावं. बोला रे बोला. महाराष्ट्रातील काही कुळात प्रचलित असलेला हा एक कुलाचार आहे. घरातील मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल देवीची स्तुती आणि तिची पूजा करून तिच्या उपकार स्तवनाचा हा विधी असतो. रेणुका, अंबाबाई आई, तुळजाभवानी या कुलदेवतांच्या नावाने गोंधळ घालण्याचा विधी महाराष्ट्रात मराठ्यांमध्ये आणि देशस्थ ब्राह्मणांमध्ये प्रचलित आहे. गोंधळी जातीचे लोक यजमानांच्या सांगण्यावरून गोंधळ घालण्याचा विधी पार पाडतात. तर असा हा सगळ्या आपल्या महाराष्ट्रातील थाट चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार आहे. विशेष सांगायचं म्हणजे गोवा येथे होणाऱ्या भारतीय सरकारच्या 56व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाच्या इंडियन पॅनोरमा गोल्डन पिकॉक सेक्शन मध्ये गोंधळची अधिकृत निवड झाली आहे. गोंधळने एक पाऊल टाकत इंडियन पॅनोरमा गोल्डन पिकॉक अवॉर्ड विभागात स्थान पटकावलंय. आबासाहेब आम्हा समद्यांचे पोशिंदा आहे. आमच्या गावातल्या कुठल्याही माणसाकडे कोणी नजर वाकडी करून बघितली ना तर डोळे काढून भुका भरीत असतो त्याचा. गोंधळाला बोलून पान उतारा करता माझा. बघ तुम्ही गोंधळ कसा होतो. आई चट्टांना त्यांच्या. सेलिब्रेट द जॉय ऑफ सिनेमा या घोषवाक्याने साजरा होणाऱ्या या प्रतिष्ठित महोत्सवात गोंधळची निवड होणं हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरतंय. त्यामुळे 14 नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा गोंधळ संपूर्ण देशात गोंधळ घालणार हे नक्की.